एके दिवशी उन्हाळ्याच्या दुपारी एक भुकेलेला कोल्हा अन्नाच्या शोधात फिरत होता. सूर्य तळपत होता आणि गरमीने त्याचे अंग गरम झाले होते. तो खूप वेळ जंगलात फिरला, पण त्याला काही खायला मिळाले नाही. त्याचे पोट कुरकुरत होते आणि तो थकून एका मोठ्या झाडाखाली बसला. इतक्यात त्याची नजर वर गेली आणि त्याने पाहिले, झाडावरच्या फांद्यांवर मोठमोठ्या रसाळ काळ्या जांभळ्या द्राक्षांच्या घड्या लटकत होत्या. कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले. तो विचार करू लागला, वा, ही द्राक्ष तर किती छान दिसत आहेत. जर मला थोडीशी मिळाली तर माझी भूक भागेल. मग त्याने उडी मारून ती द्राक्ष तोडायचा प्रयत्न केला, पण द्राक्ष झाडावर खूप उंच लटकलेली होती. तो थोडा मागे सरकला, धाव घेतली आणि पुन्हा उडी मारली, पण यावेळेही त्याच्या पंजांना द्राक्ष स्पर्शही झाली नाहीत. तो वारंवार प्रयत्न करत राहिला. पहिली उडी, दुसरी उडी, तिसरी उडी, प्रत्येक वेळी अपयश. थकून भागून शेवटी कोल्हा दमला. त्याचा श्वास जोरात चालू होता आणि घामाने त्याचे अंग ओले झाले होते. तो झाडाकडे पाहून म्हणाला, ही द्राक्ष तरी काय विशेष आहेत? दिसतात छान, पण असतील तर नक्कीच आंबट. मला नकोच अशी द्राक्ष. असं म्हणून तो नाक वर करून तिथून निघून गेला. बोध किंवा शिक्षा, जे मिळत नाही त्याला वाईट म्हणू नये.